ए भैसर बिघडलं रे. याला कोणीतरी येडेच्या हॉस्पिटलमध्ये टाका. लगा खरोखरच ही येड झालं. खरंच याला येडेच्या हॉस्पिटलमध्ये टाका. 3.5 लाख रुपये टन कुठं काय माल असतो काय शेतकऱ्याचा. निवळ का बावळट आहे असं बऱ्याच जणाला वाटेल. आणि मी बिघडलोयच म्हणून सांगतोय. रात्रंदिवस जागून पाणी त्या ऊसाला घालून 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 तुम्हाला सांगतो काय तुमच्या टनाला भाव मिळतोय 3,000 नाहीतर 3,500 एका टनाला. आणि मी तेवढ्याच टनाला लक्षात ठेवा तेवढंच उत्पादन मिळण्यासाठी तुम्हाला विशेष वाटेल या गोष्टी मी सांगतोय त्या, परंतु ही सत्य परिस्थिती आहे. ती ऊस राहू द्यावं तुमचा. या ऊसामध्ये तुम्ही जे इतर खर्च करताय गवत काढण्यासाठी, खुरपणासाठी, भांगलन करण्यासाठी, आणि तुम्ही याला किती रुपये घालवताय? 20-20 हजार रुपये एका खुरपणाला तुमचे घेऊन जाते. आणि पुन्हा ऊसाचं बिल आल्यानंतर माझा 10 लाखाचा झाला, 15 लाखाचा झाला, खर्च झाला की त्याचा 8 लाख रुपये. हे कुठं सोडतोस? ध्यानात येऊ द्या ह्या गोष्टी मी सांगतोय त्या. मेंढी पालन करा. मेंढी पालन हा एकमेव माल आहे शेतकऱ्याचा, लक्षात ठेवा. सिटी मधले लोक हे करू शकत नाहीत. फक्त माझा शेतकरीच करू शकतो. आणि ती ऊस लावलाय ना तुम्ही, त्या ऊसात मध्ये खुरपण फिरपण करायची काय आवश्यकता नाही. सोडा मेंढर त्यामध्ये ऊस खात नाहीत मेंढ्या, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि आणखीन पुन्हा एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो. जर ऊस असा जाता येता तिनं जर एखादा कोंब मोडला तर फायदाच होतो, तोटा होत नाही. ऊसाचा कोंब जर मोडला तर त्याला पुन्हा 10-12 फुटवे फुटतात. येतंय का लक्षात तुमच्या? म्हणजे हे फक्त स्वतःच जगत नाही. मेंढी ही स्वतःच जगत नाही तर ज्याच्यावर जगते, ज्याच्यात जगते त्याचा सुद्धा फायदा करते. आता ऊस जाता येता मोडायचा, लहान असताना मोडून बघा तुम्ही. ऊसाचा लहान कोंब तुम्ही मोडून बघा, त्याला पुन्हा 10-12 फुटवे, 10-12 ऊस येतात त्याला. मग एक ऊस फायद्याचा का 10-12 फायद्याची? पर हे तुमच्या लक्षात कधी यायचं? चांगला खोटं नाही सांगत मी. तुमचा ऊस अगदी छातीला डोक्याला लागेपर्यंत त्याच्यामध्ये तुमच्या मेंढ्या चरू शकतात. आणि ते गवताशिवाय दुसरं काय खात नाही रे. नका मारू तणनाशक. देण्यात आलं का तणनाशकाला नका पैसे खर्च करू. अगदी खुरडून खाते, पायाने उकरून खाते, उकरून. दाखवू का माझा पुढचा व्हिडिओ तुम्हाला? दाखवू काय आहे त्या रानात बघा. तरी सुद्धा खाली मान घालून कसं खाता येते बघा. नुसतं बघा तुम्ही. या रानामध्ये तुम्हाला मातीशिवाय दुसरं काय दिसतंय का? कुठं तरी कुणकुटी आहे ती मान घालून खाते का नाही बघा. उकरून खाते ती.
हे उदाहरण घ्या स्पष्ट. झाडाला अजिबात तोंड लावत नाहीत हे. हा बघितला का हा व्हिडिओ? हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर माझ्या मते जास्त सांगायची तुम्हाला आवश्यकता नाही. ज्याच्याकडे पाणी आहे ना, 4-4 एकर ऊस करतात, त्यांनी दररोज आज या 10 गुंठ्यात, उद्या त्या 10 गुंठ्यात, लय वेळ सोडायचंच नाही हो त्याला. 1 तासभर सोडा फक्त, गच्च फुगून येत आहे ते. मग ऊसाला पाणी देताच ना हो. अरे देता का नाही? त्याला सेपरेट जमीन लागत नाही मेंढी पालनासाठी. तुमच्या माहितीसाठी सांगतोय. आणि कच्चा चारा, सुका चारा म्हणून तुरीचं बुसकट मिळतं ना, 4 रुपये 5 रुपये किलो प्रमाणे मिळतं. आलं का लक्षात? जास्तीत जास्त 6 रुपये. ते घ्या कुट्टी मशीन मध्ये बारीक करा, 1 टाइम त्यामध्ये दुपारचा जाऊ द्या, आणि सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास. दररोज 10 गुंठ्या सोडायच्या. तुमचा किती एकर ऊस आहे सांगा बरं बघू. हा, जर समजा तुमचा 1 एकर ऊस असेल तर 10 गुंठ्यात जर तुम्ही दररोज सोडल्या तर तुमचे 4 दिवस जातात. लक्षात आलं का? 1 एकरामध्ये तुमचे 4 दिवस जातात. असे किती दिवस? 4 एकर जर तुमच्याकडं ऊस असेल, 4 एकर जर ऊस असेल, ऊस बागायतदार यांच्यासाठी सांगतो. ध्यानात आलं का तुमच्या? हा, फक्त ऊसाचं उत्पादन तर मिळेलच मिळेल, आणि मेंढ्यांचं सुद्धा तुम्हाला उत्पादन मिळेल. सत्य बोले माझी वाचा. वारकरी माणूस आहे मी, कधी खोटं सांगणार नाही. ते करून पहा. आजारी पडत नाही, काय नाही. आजारी जर पडली तर तिला काही सुद्धा करायची आवश्यकता नाही. ध्यानात आलं का तुमच्या? आपोआप जगणार आयुर्वेदिक वनस्पती खाऊन आपला आजार आपोआप बरं करणारा हा प्राणी. मेंढी सारखा गरीब प्राणी कोणताही नाही. तुमची शेळी सुद्धा नाही. ध्यानात आलं का तुमच्या? शेळी पालन केलं, शेळी पहिल्यांदा ऊसाचा शेंडा हाणेल. सत्य परिस्थिती सांगतोय. परंतु ते मेंढीना वर मान करून रे तुमच्या त्या ऊसाला धक्का लावणार नाही. खोटं नाही सांगत, ही सत्य परिस्थिती आहे. 1 वर्ष तुम्ही आवर्जून हे करा. काय हे असं नाशिवंत तुम्ही तणनाशकाने जे गवत मारून टाकताना ती तुम्ही कसं सुखी राहणार रे? हा, ते कुणाचा तरी लक्षात ठेवा तोंडचा घास आहे. तुम्ही कुणाच्या तरी तोंडचं अन्न पळवताय आणि तुम्ही सुखाची अपेक्षा करताय. कसं सुख मिळणार तुम्हाला सांगा ना? हा, सुखाने जर जगायचं असेल तर मी आवर्जून प्रत्येकाला सांगतो, ऊसाचा पैसा आला असेल ना, 10 ते 20 मेंढ्या आवर्जून घ्या, सोडा त्या ऊसामध्ये. दररोज 10 गुंठे सकाळी आणि संध्याकाळी. सकाळी ज्या 10 गुंठ्यात सोडलेला आहे त्याच 10 गुंठ्यात संध्याकाळी सोडा, आणि मग मला ऊसात तण असलेलं दाखवा फक्त. आलं का लक्षात? धनुर्याची काडी सुद्धा, काँग्रेसची काडी सुद्धा ठेवत नाही धनुर्याची. ध्यानात आलं का? तुम्ही धनुरा म्हणता त्याला, परंतु सांगतो कसल्याही प्रकारचं गवत ते आपल्या ऊसामध्ये ठेवत नाहीये. ही सत्य परिस्थिती आहे. काहीही न करता. बरं, आजार तुम्हाला सांगतो, असा जर पौष्टिक चारा
आपोआप उगवलेला पौष्टिक चारा जर तुम्ही या मेंढ्यांना दिला, अहो हे रानातलं काय बी खाऊन वर्षात 2 येतं देत हो. एका येताला कमीत कमी 1 किलो तर देत. परंतु त्याच्यात जर एक विशिष्ट जातीचा क्रॉस केला, लक्षात ठेवा, तर 2-2 पिल्ल सुद्धा निर्माण होतात. सत्य परिस्थिती बाळांनो सांगतोय, शेतकऱ्यांच्या मुलांना आवर्जून सांगतोय. आणि तुम्ही पिल्ल न्या बाजारामध्ये. मांसाचा भाव काय चालू आहे सध्या? 650 ते 700 रुपये किलो. लक्षात आलं का तुमच्या? जिवंत वजनावर 350 रुपये किलोनी तुमचा कोणतीही व्यक्ती हा माल घेऊ शकते. ध्यानात आलं का? जर घेत नसेल तर मी घेतो तुमचा माल 350 रुपये किलोग्राम. कारण त्याच्यामध्ये लक्षात ठेवा 15% फायदा हा जो घेणार आहे त्याचा असतो. कारण 100 किलो मेंढीच्या वजनामध्ये 62 ते 65 किलो लक्षात ठेवा मांस निघतं. आपण फक्त काय करतोय आपण? आपणाला माहित नसतं, या गोष्टी माहित नसतात. आणि फक्त 35% भाग वायपट जातो बर का, लक्षात ठेवा. हे सांगितलेला मंत्र सर्व शेतकऱ्यांनी, माझी अपेक्षा आहे सर्व शेतकऱ्यांनी, ज्यांच्याकडे ऊस आहे, ज्यांच्याकडे पाणी आहे, अरे माझ्याकडे थेंबर पाणी नसताना जर मी 60-70 जनावर पाळू शकत असेल तर ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी मेंढी पालन करावं का न करावं, शेळी पालन करावं का न करावं, हा प्रश्न मी तुम्हालाच विचारतो. आवर्जून आपलं मत कमेंट्स मध्ये नोंदवा. ओके. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा.